छत्रपती शिवाजी महाराज छोटे आणि सुंदर भाषण. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. अन्याय, अत्याचार, जुलूम यांच्या काळ्याकुट्ट अंधारात प्रकाशाचे किरण देण्यासाठी एका दैवी शक्तीचा साक्षात्कार घडावा अशी घटना घडली आणि शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले. ते रत्न म्हणजेच छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली, तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. जिजाऊंनी बालवयातच त्यांना भरपूर ज्ञान दिले. माता जिजाऊंचे स्वप्न होते की आपण स्वराज्य निर्माण केले पाहिजे. हे जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी मावळ्यांच्या साथीने अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. लखलखणारी पाहून तलवार, झाले शत्रू ढेर. जिजाऊंचा शिवबा होता शेरास सव्वा शेर, शेरास सव्वा शेर. आणि 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि जनतेला लोकप्रिय राजा मिळाला. अशा या महान छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण संपवते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवाजी. जय जिजाऊ, जय शिवाजी.